बघू शकता फोटोग्राफरची मेहनत. फोटोग्राफर म्हणतोय मी लाजरा आहे, कुठल्याही अँगलनी वाटत नाही लाजरा आहे, एकदम चाप्टर आहे. तर मित्रांनो आता मी आलो होतो विलेपार्लेला. तर ट्रेनमध्ये खूप गर्दी होती म्हणून मी बोललो ब्लॉग इथूनच स्टार्ट करतो. आणि क्लायंट पण येत आहेत माझे. सो क्लायंट नाही बोलू शकत, फ्रेंडच आहेत. फर्स्ट टाईम भेटते मी त्यांना. तर एक्सायटिंग थोडीशी होते. तर मला लोकेशनचं नाव माहीत नाही. सो त्यांनी मला सजेशन केलं, ते मला घेऊन जाणार आहेत तिकडे. हा शूट नारळी पौर्णिमेचा आहे. सो नारळी पौर्णिमा उद्या आहे आणि शूट आम्ही आज करतो आहे. सो तर भेटूया मग नक्कीच. आणि लोकेशनवर आता भेटूया आपण. तर ते पण येत आहेत. हे मी आधीच रेकॉर्ड करतो आहे बघा, इथंच आहे मी, हाय लोकेशनला आहे. सो मी तुम्हाला आधीच सांगतो आहे की ते मला आल्यावर सॉरी बोलणार आहे, सॉरी जरा लेट झालं असं ते मला बोलणार आहे. तर बघूयात बोलत आहेत की नाही ते. तुम्ही बघू शकता आमचा फोटोग्राफर कंटाळला आहे. आम्ही त्याला अर्धा तास वाट बघायला लावली आहे. आता आम्ही चाललोय शूट करायला. पुढे बघूया काय होत आहे. फोटोग्राफी करायला आल्यावर मी कधीच कंटाळत नाही, पण आम्ही खूप अर्धा तास त्याला विचारायला काम करतोय म्हणून आम्हाला थोडं पण माहिती ठीक वाटतंय. आहे. ते वर खाली होतच राहतं. कसं झालं असं काय. ठीक आहे, पुढे बघूया. आणि मला कसं मुलींसमोर असं बोलायला भाग पण लागतं. अरे बापरे, मग फोटो कसे काढणार तू? फोटो काढणं वेगळं आणि पूर्ण वेगळं असतं ना ते. अच्छा. सॉरी, खूप वाट बघायला लावली कारण मेकअप करायला टाइमच लागतो, माहिती असेल ते मला. ठीक आहे. काय बोलू मी तरी. ठीक आहे, चल, जाऊ दे. ऍडजस्ट करून घ्या. लाजरा फोटोग्राफर लाजराचं खूप जास्त लाजरा आहे. जराशी बोलगत करा त्याला. त्याला तुम्हीच करू शकता जास्त. हे बघा लोकेशनवरती आलो आता आपण. लोकेशन आहे वर्सोवा कोलीवाडा. खूप छान जागा आहे, तुम्ही येऊ शकता इथे. माझे घ्यायला देऊ शकता. तर इकडे मित्रांनो शूट करण्यासाठी येऊ शकता तुम्ही. आणि हा बघा इथं नारळी पौर्णिमेचा उत्सव असतो इकडे मित्रांनो. तूच तर नको माहिती आहे ना वर्षावाला नारळी पौर्णिमेचा खूप मोठा वर्षावा कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा खूप मोठा उत्सव असतो. तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. चला आता उतरा. तर मित्रांनो या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा करतात हे लोक. सो हे बघा नारळी पौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या प्रकारे साजरा होतो. तर तुम्ही पण इकडे एक्झिट करू शकता. आणि आम्ही आताच उतरलो आहे. सो आता कुठं आहे समोर. तर आता मित्रांनो इकडून समोर जायचं आहे आपल्याला. तर चला पुढे तुम्ही जा. थोडं हे कर, मुला बघता नाही. तर मित्रांनो हे लोकेशन आहे आता ह्या शूटचा. दिसतंय ना, बघ जरा. ऐक ना, तू 2 माझे फोटो काढशील का? हेच ऐकायचं होतं मला ह्याच्याकडून. दिसतात का? पाणी नाही असं असं अपवित्र मानलं. बघा लोक सोन्याचा हे करतात. आपण आम्ही नारळाला सोन्याचं पेपर सो आपण पेपर लावून आणलाय कारण शूटसाठी बस झालं एवढं. जेवढं जमेल तेवढं आम्ही ट्राय केलं हां चांगलं करायचं. ठीक आहे. लोक एवढं पण सोन्याचं नाही जास्त हे करत. तर मी मित्रांनो आलो आहे आता वर्सोवा कोळीवाड्याला. सो मी जाणार होतो वर्ली कोळीवाड्याला पण मी गेलो नाही कारण मेगा ब्लॉक पण होता. सो त्यांना यायला पण जमत नव्हतं त्यामुळे मी असं ह्या साईडला आलो. तर तुम्ही आता म्हणजे माझ्या मागे बघू शकता तुम्ही
बघा होड्या आहेत खूप आणि इथं मच्छीमारी पण इकडे करतात. सो सर्व कोळी लोक आहेत आणि तर ठीक आहे बोलवलं. आणि हे बघा आपले फ्रेंड हाय. आणि हाय करून खूप खुश आहे आज ती. आणि काय पानं आणायला विसरलो आम्ही, आंब्याचे आहे. ताट, म्हणून आम्ही ते यूज करतोय. ठीक आहे ते पण चालेल. आणि आपले जे फ्रेंड आहे ते सर्व म्हणजे एक एक गोष्ट विसरत आहेत. जशी लक्षात येते तसं इकडूनच आपण अरेंज करतोय कसे पण. तर आपण फुल रेडी आहे आता. आपला कॅमेरा रेडी आहे आणि आपली फ्रेंड पण रेडी आहे. तर ठीक आहे मस्त वाटते पण. आणि मित्रांनो आता आपण शूटला सुरू करूयात आणि बघूया आता. तर मला थोडं म्हणजे मगाशी मी ज्यावेळी ऑटोमध्ये होतो तर त्यावेळी मला जरा बोलायला थोडं जरा लाज वाटत होती. सो ह्यांच्यासमोर. आणि मला फर्स्ट टाईम भेटलं होतं त्यांना, त्यामुळे मला पण लाज वाटत होती. आणि आता काय एवढं अर्धा तास झाला आहे आम्हाला भेटून, तर आता एवढं काय वाटत नाही बोलायला त्यांच्यासमोर. तर फ्रेंड आपले रेडी आहे. आता आपण शूटकडे लक्ष देऊया, जास्त ब्लॉग पण बनवूया नको. बघू शकता फोटोग्राफरची मेहनत. फोटोग्राफर म्हणतोय मी लाजरा आहे, कुठल्याही अँगलनी वाटत नाही लाजरा आहे, एकदम चाप्टर आहे. हा झाली तर झाली, फोटोग्राफर देणार आहे, भरून देणार आहे. फोटो भारी येत आहेत, अँगल पण भारी आहे आणि आमचा फोटोग्राफर पण भारी आहे. बघू शकता तुम्हाला. तर आता आपल्याला काका काय बोलले? काकांची एक होडी आहे, बोट आहे, काकांची बोट आहे. तर ते आम्हाला तिथे शूट करण्यासाठी घेऊन चालले. खूप चांगले आहेत. इथली माणसं खूप छान आहेत आपल्या कामासाठी तर चांगले असणार. आणि प्रोत्साहन करतात पण असं नाही हां की ठीक आहे ठीक आहे. तर काका हे बघा हे आहेत समोर, बघा समोर घेऊन चालले आहेत. एक काम करा, तुमचा बोजा बिस्तर असे वसा ठेवा इथं का? इथे ठेवा. ठेवते. आणि खाली कॅमेरा घेऊन तू इथे चांगला भेटते का तिथे चांगला भेटते का इथे चांगलं त्याला स्वतःहून जा अच्छा अच्छा हां आणि मग या साहेबांना बसवा. ठीक आहे ठीक आहे. बरोबर. मी घाटकोपरवरून आलोय. नाही ना मुलगाव कुठला? माझा राजापूर रत्नागिरी. राजा हा. खरा पठाण तिकडचे आहेत का तुम्ही? सो मी पण खंडाळ्याचीच आहे. तर मी हे पण बघा. खंडाळ्याचीच आहे, रत्नागिरी. खंडाळा, इकडे खंडाळा, इकडे खारे पठाण आणि हे पण खंडाळाच ना. हां आणि मी राजापूरचा. तर इकडे सर्व या लोकांना एकाला बसव. हा. चांगल्यापैकी कसं इथे चांगला येते किंवा इथे चांगला येते. हा ठीक आहे, इथे नसेल इथे बसायचं, इथे बसा. काका मासे नाही का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आता आपल्याला काका पण सांगतायत इकडे लोकेशन आहे ते सर्व दाखवते तुम्हाला, कुठे जिथं पाहिजे मासे नाही तिथं. भेटणार आता कुठे मासे. मासे मला आता माशासोबत पण काढायचं होतं. आपण इथे कुठे ते मासे? पुरी जरा चिल कर. जरा चिरका चिरका चिरका. मला ती व्हिडिओ बनवायची. आपल्या इथं ब्लॉगमध्ये डान्सर पण खूप आहेत. डान्स करताय का तुम्ही कसे? ती ढोलकी नाही, ती इथे पण जाऊन आलेली आहे. कुठे? कोणता शो? इंडियन आयडल. ती जे महाराष्ट्रामध्ये पण जाऊन आलेली आहे डान्स करण्यासाठी. बघा बघा आहे गेले तर घेऊन. तुमच्या इकडे आहे एक मीनाक्षी पोशे करून ढोलकीच्या तालावर विनर आहे ते. कुठं? रत्नागिरीलाच. रत्नागिरीला का? रत्नागिरी एवढं तर माझी एवढी तर ओळख नाही, बट राजापूरमध्ये त्याच्यामध्ये पण आतमध्ये तिकडे माझी ओळख. अच्छा अच्छा. पाहिजे थोडी थोडी माणसं. हां 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 मोठं ना बोल थोडं. मी पण करते. थोडी थोडी आहेत, जास्त मोठी नाही, थोडी थोडीशी करते. अच्छा अच्छा. बघितलात मित्रांनो आपल्यासोबत कोण कोण आहेत ते. किती मोठ्या मोठ्या हस्ते आहेत बघा. काय नाही आहे. हास्य जत्रेमधले हास्य तर नाही म्हणत ना. त्या नाही ह्या आपल्या हस्त्या इकडच्या. ते चल बघूया जास्त खूप अंधार व्हायला. बघा आपण बघू शकता किती फोटोग्राफीसाठी आपण मेहनत करतोय. हो, मी एकटीच मेहनत करते.
डान्सरच आहात ना? नको रे असं. अरे डान्सर आहेत पण डान्सर सोबत रेसलर म्हणजे ताकदवर पण आहेत. आमची कोळीनबाई काका सांगतायत आपल्या फोटोग्राफरला कसे फोटो काढायचे. बघूया. म्हणजे विचार करा माझा दर्जा कुठे आहे आता. म्हणजे कुठे आहे बघा, विचार करा. स्वतःच सांगतो त्याचा दर्जा कुठे आहे. बघू शकता बिचारा फोटोग्राफर आमचा किती मेहनत करतोय. आमच्या कोळीनबाईची नथ पडलेली काढून दिले त्याने. असा फोटोग्राफर मिळायला भाग्य लागतात, नशीब लागतं बिचाराचे. असंच नाही ना मी हे करत. म्हणजे लाजाळू फोटोग्राफर आमचा काय काय कामं करतोय. सर्व करायला टोपलीबद्दल तुम्ही काय बोलू शकता आता? अतिशय छान आहे. बघू शकता हे बघा आमची कोळीनबाई टोपली घेऊन येते. मासे मासे ताजे ताजे मासे मावरे मावरा हा ताजा ताजा मावरा आहे. गौरा भरलाय त्याच्यामध्ये. अरे टोपलीची कंडिशन बघा अशी. काय यार काय पाडलंस? कुठे गेली? ही माझी नथ टिकतच नाही. आणि सर्व इथं रेडी आहे आपला. हो बघू शकता हे सगळं घेऊन रेडी आहे. आणलं कशा? फोटोग्राफरची मी सेक्रेटरी आहे. मॅनेजर. मी बॉस आहे आणि हे मॅनेजर आहे आणि हे क्लायंट. मॉडेल म्हणजे ते क्लायंट आहेत आपले. क्लायंटच आहे. क्लायंट मस्त नाव मस्त वाटतं क्लायंट. आणि हे मॅनेजर आहेत माझं आणि मी बॉस. फोटोग्राफरच्या मनासारखं होत नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. मी त्याला विचारलं माझे 2 फोटो काढशील का, तर त्याने फक्त 2च फोटो काढलेत आणि तो बोलला की मी खूप सारे फोटो काढेन. खोटारडा फोटोग्राफर. कसं वाटतंय तुला? समुद्र समजून खाडीजवळ आणलंय. ब्लॅक रिव्हर. ब्लॅक रिव्हर कमी वाटतं आणि हे प्लास्टिक रिव्हर जास्त वाटते मला इकडे. बिचारा. अरे बाबा यार नारळ गेला आपला. ये लवकर ये लवकर ये लवकर. शिट यार. थांब 2 मिनिटं आपल्याला काहीतरी करावंच लागेल. माझी वाट लागली आता यार. हे गाईज आमचा फोटोग्राफर खूप जास्त मेहनती आहे. तुम्ही त्याला बघू शकता. 0 ॲटिट्यूड आहे त्याला. खूप छान फोटोग्राफर आहे तो. तर मित्रांनो आमचं आता शूट झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आता कसं वाटलं म्हणजे मी फोटोग्राफर आता आलो एवढा? आम्हाला तर खूप छान वाटलं आहे. कारण की असं वाटत नाही की ह्याला फर्स्ट टाईम भेटलो आहे आम्ही. खूप अगोदरपासून ओळखतो ह्याला असं वाटतं आहे. इतका छान फोटोग्राफर आहे हा. इतकं हेल्प केलं, चांगले फोटो काढले. थँक्यू सो मच. तू काय बोलतोय? थँक्यू सर. वहिनीच बोललं आणि खरंच तर तसंच आहे. खूप छान फोटो काढले आणि फर्स्ट टाईम असे भेटलं असं वाटलंच नाही. खरंच असं वाटलं की खूप आधीची ओळख आहे आमची. तर थँक्यू. खूप छान फोटो. आणि मी पण हिला आधी ओळखत नव्हतो. तुला पण नाही आणि हिला पण नाही. आता हिच्याशी माझी आत्ता भेट झाली. पण 2 दिवसा अगोदर हिच्याशी माझं बोलणं झालेलं. कॉन्टॅक्ट म्हणजे DM केलं, मॅसेज केलं ना तू. पण आम्ही आता छान फ्रेंड्स झालोय. झालो आहोत. आता नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल आमचा तिघांचा. हो लवकरच भेटू. आणि कॉमेडी असेल त्याच्यामध्ये. कुठं जायचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये? कुठं जायचं असा प्लॅन काय? तू बोलशील तिकडे, तू सांग आम्ही येऊ. दिल्लीला. दिल्लीला जाऊ ना. ठीक आहे नंतरला ठरवतो आम्ही कुठे भेटायचं, कुठे आणि भेटायचं. परत ब्लॉग हां. कधी बनवायचं हे सर्व लवकरच भेटू त्याचा नंतर. चॅनल आहे स्वप्नातील प्रवास. तर लाईक करा, शेअर Share करा आणि करा आणि सबस्क्राईब subscribe करा. तर थँक्यू दोघांना. थँक्यू सो मच. थँक्यू. तर भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आणि बाय.